नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. दिव्यांग बांधवांनी केलेल्या संघर्षाला यश. अखेर महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय. दिव्यांग विवाह प्रोत्साहन अनुदानामध्ये भरीव वाढ. पारंपरिक दृष्टिकोन बदलून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकारामजी मुंडे साहेबांनी नवीन समाविष्ट घटकासाठी दिव्यांग आणि दिव्यांग दोन्ही वधूवर दिव्यांग असतील अशांना विवाहासाठी त्यांना अनुदान 2.5 लाख रुपये जाहीर करण्यात आलेले आहे. आणि जर एखाद्या दिव्यांग वधू किंवा वर असेल आणि एखादा अभिंग नसलेला व्यक्ती त्यांच्यासोबत विवाह केला असेल तर त्यांना 1.5 लाख रुपये भरीव अनुदानाची वाढ करण्यात आली. यापूर्वी ज्या दिव्यांग बांधवांना चांगल्या व्यक्तीने विवाह केला असेल अशांना 50,000 रुपयाचीच वाढ होती. पण ही वाढ अल्प असल्यामुळे दिव्यांग व्यक्तीस कोणीही लग्न करण्यास तयार नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहन व्हावं म्हणून शासनाने विवाह भत्त्यामध्ये 5 लाखाची वाढ व्हावी अशी मागणी दिव्यांग संघटनेच्या वतीने शासन दरबारी केल्यामुळे शासन प्रशासनाने गंभीर दखल घेऊन दिव्यांग वाढ करण्यात आलेली आहे. पण टीप ह्या अनुदानाच्या 50% रकमेसाठी 5 वर्षासाठी मुदत ठेव अनिवार्य केलेले आहे. त्यांची पात्रता किमान दिव्यांग 40% दिव्यांगत्व UID कार्ड असणे गरजेचं आहे. वर किंवा वधू महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. नंबर 3, कायदेशीर विवाह नोंदणी बंधनकारक आहे आणि हा विवाह प्रथम विवाह असणाऱ्याच लाभार्थ्यासाठी आवश्यक आहे. विवाह हा महत्त्वाची सूचना. विवाहानंतर 1 वर्षाच्या आत संबंधित वधू वराने जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तरी सर्व दिव्यांग बांधवाने जे दिव्यांग वधूवर असतील अशाने 2.5 लाख रुपये, जो एक दिव्यांग आणि एक चांगला व्यक्ती असेल अशांना 1.5 लाख रुपयांची अनुदानात भरीव वाढ करण्यात आलेली आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि शासनाने दिव्यांग संघटनेच्या वतीने केलेल्या आंदोलनामुळे आम्हा दिव्यांगास भरीव वाढ केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार व्यक्त. दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र, मी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर त्या शासनाचे महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार व्यक्त करत आहे. दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. जय हिंद महाराष्ट्र.